बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होऊन गेली आहे। पक्षाची शकले उडाल्यानंतर ही दुसरी जयंती आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यातील सत्ताधारी महायुतीला आसमान दाखवलं, पण विधानसभा निवडणुकीत आघाडी जमिनीवर आली। लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं मराठवाड्यातील लढवलेल्या 4 पैकी 3 जागा जिंकत चांगला स्ट्राइक रेट ठेवला। धाराशिव, हिंगोली आणि परभणी या 3 जागा उद्धव ठाकरेंनी जिंकल्या, पण पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 2 वेळा शिवसेनेला पराभवाचे तोंड पाहावं लागलंय। नमस्कार, मी प्रवीण पाटील। बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीतील दारुण झालेल्या पराभवानं साईड इफेक्ट आता पाहायला मिळतोय। याची सुरुवात सुद्धा झाली आहे। शिवसेनेनं ज्यांना महापौर, नगरसेवक, आमदार केलं ते आज पक्ष सोडून सत्ताधारी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेले आहेत। ही संख्या इतकी वेगानं वाढते की पक्ष रिकामा होतो की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। महाराष्ट्रात थोड्याफार प्रमाणात हे चित्र असले तरी मराठवाड्याच्या बालेकिल्ल्यात होत असलेली वाताहात मात्र वेदनादायक आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि काही बोटावर मोजण्या इतकेच पदाधिकारी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहेत। पक्षातून लोक जात असताना जे होतंय ते बऱ्यासाठीच आता तरी नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी मिळेल असा एकही मतप्रवाह पक्षात आहेत। परंतु महापालिका, जिल्हा परिषदेसारख्या महत्वाच्या निवडणुका पाहता पक्षाला लागलेली गळती चांगली कशी यावरही चर्चा आणि प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत महत्वाचा हा जिल्हा मानला जातोय। या जिल्ह्यानंच पक्षाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवून दिलं होतं। लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघानं पक्षफुटीनंतरही उद्धव ठाकरेंच्या पक्षाची साथ दिली। त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये परभणीतून राहुल पाटील हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले। लोकसभा आणि विधानसभेची जागा जर बघितलं आपण तर या जागा त्यांनी राखल्या। या जागा राखल्यानंतर जिल्ह्यातील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वर्चस्व कमी होत असताना सुद्धा पाहायला मिळतंय। त्यामुळं आता एकंदरीत जर विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला घरघर लागल्याचे चित्र स्पष्ट होतंय।